गुंदवली ग्राम पंचायत के पूर्व उपसरपंच और पूर्व सरपंच तथा कृषि उत्पन्न बाजार समिति के उपसभापति मनीष वसंत म्हात्रे का 50वां स्वर्ण जयंती जन्मदिन मंगलवार 7 जुलाई 2026 को बड़े ही उत्साह और आनंद के साथ मनाया गया। यह कार्यक्रम गुंदवली गांव में जिला परिषद स्कूल के पास स्थित महिला मंडल हॉल में केक काटकर संपन्न हुआ। परिवार के सदस्यों ने उनकी आरती उतारकर उन्हें लंबी उम्र और उत्तम स्वास्थ्य की शुभकामनाएं दी। इस जन्मदिन समारोह में विभिन्न क्षेत्रों के गणमान्य व्यक्ति, राजनीतिक दलों के पदाधिकारी, ग्राम पंचायत के वर्तमान और पूर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, समाज सेवक, उद्योगपति, ग्रामवासी, शुभचिंतक, मित्र और परिवारजन उपस्थित हुए। सभी ने शॉल, पुष्पगुच्छ और उपहार देकर मनीष म्हात्रे को सम्मानित किया। इस अवसर पर जन्मदिन की शुभकामनाएं देने के लिए कई विशेष अतिथियों ने उपस्थिति दर्ज कराई, जिनमें मुख्य रूप से सुमित म्हात्रे, विकास भोईर, प्रमोद म्हात्रे, विजय भामरे संस्थापक अध्यक्ष शिवबा प्रतिष्ठान, दुर्वन पाटिल लिपिक दापोड़े ग्राम पंचायत, श्याम भोईर वरिष्ठ लिपिक वल ग्राम पंचायत, महेंद्र पाटिल सरपंच खारबाव ग्राम पंचायत, नीलेश भोईर कांग्रेस नेता आदि मान्यवर उपस्थित रहे। आपल्या मनापासून असं स्वागत करतो। हे कायम स्मरून ठेवी आणि येणाऱ्या काळात परिवारातली सदस्य सन्माननीय मनीष काका म्हात्रे यांचा आज वाढदिवस आणि खरोखर एक घर घनिष्ठ आणि आमच्या लहानपणापासून आमच्या सोबत असणारे व्यक्ती म्हणजे मनीष म्हात्रे साहेब। मी आज त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांनी वाटचाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपर्यंत पोहोचलेली आहे। नक्कीच आमची साथ असेल त्यांना, ते पुढे वाटचाल पुढे व्हावी आणि आमची नेहमीच त्यांना साथ असेल। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा। आज आमचे मित्र भाऊ मनीष साहेब यांचा वाढदिवस, यांना छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडी यांच्या वतीने शुभमय भव्य शुभेच्छा। आणि ते गुंदोली गावचे माजी उपसरपंच होऊन गेलेले आहेत, सरपंच आणि कृषी बाजार समिती माजी उपसभापती होऊन गेलेले आहेत। त्यांना आमच्या छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडीच्या वतीने शिवमय भव्य शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच कुठल्याही व्यक्तीला आयुष्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करण्यास एक वेगळी ऊर्जा असते, एनर्जी असते आणि एक वेगळं महत्व असतं। आणि या माझ्या आयुष्याच्या वळणावरच्या अतिशय महत्वाच्या अशा दिवशी आपण सर्वांनी, माझा मित्रपरिवार, माझ्या आप्तेष्ट नातेवाईक, माझी फॅमिली परिवार आणि सर्वांनी खूप भरभरून अशा शुभेच्छा दिल्या, भरभरून असे आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि यापुढे सुद्धा या सर्वांचं प्रेम, स्नेह, आशीर्वाद माझ्यावर असंच राहील अशी मी गावदेवीच्यांनी प्रार्थना करतो। नक्कीच माझ्याकडून जे काही थोडकं समाजकार्य, समाज प्रबोधनाचं कार्य, समाजाला हातभार लावण्याचं कार्य घडतं, ही ऊर्जा मला जिथून मिळते ते आपल्या सर्वांचे लाडके भिवंडीचे लोकप्रिय कार्यसम्राट, कार्यकुशल खासदार आदरणीय बाळामामा म्हात्रे साहेब यांच्या आशीर्वादानं, यांच्या सहकार्यानं या लोकसेवेमध्ये उत्तरोत्तर अशीच भरभराट होवो अशी सुद्धा मी माझ्याच वाढदिवसानिमित्त मनोकामना करतो। आणि या दिवशी, अतिशय महत्त्वाच्या दिवशी, लोकसेवा अशीच माझ्याकडून घडत राहावं अशी मी प्रार्थना करतो। धन्यवाद।